हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के दापोड़े गांव श्री साई बाबा मंदिर पर शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री साई सेवा मंडल द्वारा सत्यनारायण की महापूजा व महाभंडारे का भव्य आयोजन। श्री साई सेवा मंडल अध्यक्ष श्री दिलीप कृष्णा पाटिल, उपाध्यक्ष दिनेश जगन्नाथ पाटिल, खजिनदार तानाजी शांताराम पाटिल, सह खजिनदार गोरख मारुति पाटिल, कार्य अध्यक्ष मानिक शंकर पाटिल, उप कार्य अध्यक्ष नरेश तुलसीराम पाटिल, सचिव अतीश भागीरथ पाटिल, सह सचिव सदानंद नामदेव पाटिल, सल्लागार कुंदन तुलसीराम पाटिल, नारायण लहू पाटिल, भालचंद्र गणपत भोईर, दीना साखाराम पाटिल, दिग्विजय इंद्रपाल पाटिल, प्रकाश बाबू पाटिल, योगेश जगन्नाथ पाटिल, अजय भागीरथ पाटिल, दिनेश अनंता पाटिल, भावेश गोरख पाटिल, जयदास मोतीराम चौधरी, नमित विश्वनाथ भगत तथा श्री साई सेवा मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि श्री साई सेवा मंडल द्वारा सभी देनगीदारों को साई शाल व पुष्प गुच्छ तथा तुलसी झाड़ देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
श्री साई सेवा मंडल दापोडे खरं तर यावर्षी 14वे वर्ष आहे आणि सतत जेव्हापासून ही पदयात्रा पालखी सोहळा जो सुरुवात केलेला आहे दापोडे गाव ते शिर्डी क्षेत्र साईबाबा मंदिर पहिल्या वर्षापासून जी सुरुवात केली तर आज 14वे वर्ष पूर्ण होतोय आणि तोच उत्साह जर तुम्ही बघत असाल तर आमच्या गावातले युवक असतील महिला वर्ग असतील तरुण पिढी असेल ही सर्व या पालखी सोहळ्यामध्ये पदयात्री सोहळ्यामध्ये भाग घेत असतात आणि जवळजवळ 7 दिवसामध्ये पोहोचत असाल तुम्ही आणि या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या गावातला हर एक व्यक्ती या पालखी सोहळ्याला कुठे ना कुठे रस्त्याला जाऊन भेट देण्याचा प्रयत्न करत असतात साईबाबांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतात मी दिलीप भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम माणिकदादा असतील तानाजी भाऊ असतील यांची संपूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करतात खूप परिश्रम करतात आणि आमच्या गावातले जे साईबाबाचे भक्त आहेत यांना दापोडे गावावरून शिर्डीपर्यंत पायी जाण्याचा लाभ देतात आणि जर त्याचं बघितलं आपण तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अतिशय चांगलं नियोजन त्यांचं असतं कारण मी स्वतः पालखीला भेट द्यायला जात असतोय आणि त्या टायमाला मी आवर्जून जी पदयात्रेची चालत असतात मग महिला वर्ग असतील तरुण पिढी असेल यांना आवर्जून विचारतो नाश्त्याची व्यवस्था कशी असते जेवणाची व्यवस्था कशी असते किंबहुना आपल्याला वस्ती जिथं असते तिथं व्यवस्था कशी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवस्था केलेली असते नाश्त्याची असेल किंबहुना जेवणाची असेल आणि आमच्या गावातले अनेक साई भक्त आहेत ते सरळ हाताने मदतही करत असतात मी पुन्हा एकदा श्री साई सेवा मंडल दापोडे या सर्व टीमला दिलीप भाऊंच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देईन कारण यावर्षी 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत जास्तीत जास्त म्हणजे 100 वर्ष पूर्ण होत अशी मी शुभेच्छा देईन साईनाथ श्री साई मंडल दापोडे ही आमची पालखी या 14 वर्ष आहे पण आमचा प्रवास आता झाला 7 दिवसात वरुण राजाने आमच्या भरून वर्षात गेला पण आमची जे पदयात्रे होते ना मी याकरता पालखी एकदम जोमात चालवली दर्शन पण एवढा यावर्षी झाला ना तर सर्व मंडळी एकदम खुश झाले तेव्हा आज आमचा या पालखीचा साई भंडारा आहे साई भंडारामध्ये हजारो लोकांचं आम्ही जेवण बनवतो नाही या पालखीमध्ये कोणाला पण अशी दुखापत झाली नाही आम्हाला असं वाटत होतं का पावसाळा येतो त्याच्यामुळे थंडीचा पेपर एकही पदयात्रा असं म्हणजे आपला काही झाला नाही म्हणजे साईबाबा चरणी आम्ही प्रार्थना करतो असेच वर्ष आमचं सुखात जावं ना आम्हाला
तुमच्या दर्शनाला यावं हीच आमची प्रार्थना. जय साईराम. Thank you.
Bye.